मकर संक्रांतीसाठी कमीत कमी साहित्यामध्ये शेंगदाणे आणि तिळाचे लाडू इथे बनवणार आहे। त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले आणि घरचे तीळ ते सुद्धा मी इथे कढईमध्ये भाजून घेतले। दोन्ही सुद्धा गार करून घेणार। शेंगदाण्याच्या जितक्या निघतील तितक्या साली मी काढून घेतलेल्या आहेत। इथे गूळ कट करून घेतला। शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर करून घेतली। आता याच्यामध्ये कट करून घेतलेला गूळ मिक्स करायचा, वेलची पावडर मिक्स करायची आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये पल्स मोडवरती याला फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे मी तूप घातलेलं आहे। तूप आपल्याला इतकंच घालायचं की हाताने लाडू वळता येतील। आपण तूप ज्यावेळी मिक्स करतो तेव्हा हाताने गोळा बनवून बघायचा। घट्ट असं मिश्रण झालं की मग याचे लाडू वळून घ्यायचे। आता हे लाडू वळून मी इथे प्लेटमध्ये थोडेसे तीळ ठेवले होते, याच्यामध्ये मी घोळून पुन्हा एकदा याला दाबून घेते म्हणजे तीळ खाली पडणार नाहीत। आणि अशा प्रकारे सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत, बघू शकताय। तर मकर संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू आपले तयार आहेत।